आशिष नाना हिरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि मिसळ पार्टी जल्लोषात संपन्न। छावा क्रांतीवीर सेनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष तसेच मराठा समाजाचे समन्वयक आशिष नाना हिरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि वाढदिवसाचा कार्यक्रम शुभलक्ष्मी मंगल कार्यालय त्रिमूर्ती चौक सिडको नाशिक येथे अतिशय उत्साहात व जल्लोषात पार पडला। सामाजिक व राजकीय क्षेत्रात सतत सक्रिय असणाऱ्या आशिष हिरे यांच्या कार्याने प्रेरित होऊन विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्र परिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मिसळ पार्टी, ज्यात प्रत्येक पाहुण्याचे प्रेमपूर्वक स्वागत करण्यात आलं। उपस्थितांनी मिसळ पार्टीचा मनमुराद आनंद घेत वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला। आपली उपस्थिती आमचा सन्मान या मनपूर्वक शब्दात नाना हिरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी छावा क्रांतीवीर सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवार यांनी मोठे योगदान दिले। संपूर्ण वातावरण आनंदी, स्नेहपूर्ण आणि ऊर्जा भरलेलं होतं। नानांच्या नेतृत्वातील सामाजिक बांधिलकीची जिवंत झलक या अभिष्टचिंतन सोहळ्यात दिसून आली। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये आमदार सीमाताई हिरे, धर्मवीर सुनील भाऊ बागुल, जिल्हा प्रमुख बीजी भाऊ सूर्यवंशी, छावा संघटना संस्थापक करण भाऊ गायकर, भाग्यश्रीताई ढोमसे, शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, नवनाथ वैराळ, सागर जाधव, राहुल काकडे, मनोज वाघ, विशाल घागस, सुदर्शन हिरे, बंटी पाबळे, गणेश वैराळ, बापू केदाळे, आभा पाटील, कल्पेश उदावंत, अजय कडबाणे, मिथुन हिरे, किरण डोके, बबलू पाटील, अर्जुन फरकांडे आदींचा समावेश होता। हा सोहळा एक सामाजिक सलोख्याचे आणि नेतृत्व गुणाचे प्रतीक ठरला। आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी आज प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या आमदार नाशिक पश्चिमच्या कार्याध्यक्ष आमदार सीमाताई हिरे, धर्मवीर सुनील भाऊ बागुल, जिल्हा प्रमुख बीजी भाऊ सूर्यवंशी, आमचे छावाचे संस्थापक करण भाऊ गायकर, भाग्यश्रीताई ढोमसे अशा अनेक मान्यवरांनी मला येऊन शुभ आशीर्वाद दिले आणि माझ्या आज नातेवाईक, मित्रपरिवार आणि माझ्या आज प्रभागातील प्रभाग 25 मधील अनेक नागरिक माझ्या स्वतःहून माझ्या वाढदिवसासाठी त्यांनी मला विनंती केली की तुम्ही भाऊ वाढदिवस जोरात करा आणि आम्हाला सर्वांना बोलवा। त्यांच्या मी आग्रहाखातीर आज मी हा वाढदिवस इथं शुभलक्ष्मी मंगल कार्यालय इथं साजरा केला आहे। तरी मला जनतेचं आणि नागरिकांचं खूप भरभरून प्रेम भेटत आहे। तरी मला येत्या काळात भविष्यात जर भारतीय जनता पार्टीने किंवा कुठल्याही अन्य पक्षाने मला उमेदवारी दिली, पण जास्तीत जास्त मी आज माझे मिसेस भारतीय जनता पार्टीमध्ये, त्याच्यामुळे मला यावेळेस भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं पाहिजे अशी माझी विनंती आहे। येत्या काळात आम्ही जोमाने काम करू, नागरिकांच्या प्रश्न जोमाने सोडवू आणि अशा प्रकारे आज माझा वाढदिवस साजरा झालेला आहे। मी आज सर्वांचे आभार मानतो। आशिष नाना हिरे यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय सुनील बागुल, बीजी भाऊ सूर्यवंशी, करण भाऊ गायकर, या प्रभागाच्या नगरसेविका भाग्यश्री ढोमसे, जगन्नाथ पाटील, त्याचबरोबर राजू हिरे, प्रशांत दादा जाधव, उपस्थित असलेले बाळासाहेब जिंते, विशाल सोनवणे, विजय पाटील, गणेश हरिफळे, अमोल पाटील, शिवा तेलंग, योगेश गांगुडे, किरण भाऊ, अतुल लांडे, राम पाटील, सर्व उपस्थित असलेले या आशिष नाना यांच्या प्रेम करणारे सर्व या भागातील आमच्या महिला भगिनी, त्याचबरोबर सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांच्या वतीने सर्वप्रथम मी आशिष नाना यांना खूप मनापासून शुभेच्छा देते। तसंच थोडासा मोठा उशीर झाला, परंतु अजूनही लोक मोठ्या संख्येने सर्वजण शुभेच्छा देण्याकरता इथे येत आहेत आणि त्यामुळे सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देते। आशिष नाना गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात धडाडीने काम करत आहेत। करण भाऊंनी सांगितलं की गेले 15-20 वर्षापासून
त्यांचं या भागात काम सुरू आहे आणि त्यामुळे छावा संघटना असेल, मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा इतर या निमित्ताने त्यांचं सतत काम हे सुरू असतं. मराठा क्रांती मोर्चा खरं तर एक आपण सर्वांनी उचललेलं खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल होतं. याकरता खूप मेहनत ही प्रत्येकाने घेतलेली होती आणि आपल्या ज्या काही मागण्या होत्या त्याकरता आपण सगळ्यांनी धडाडीने पुढे येऊन मोठा मोर्चा काढलेला होता. त्यामध्ये सक्रिय असा सहभाग आशिष नाना होता. त्यांचे अतिशय निकटचे सहकारी करणभाऊ गायकर यांच्याबरोबर ते सुद्धा सतत पुढे सामाजिक कार्यात असतात. त्यामुळे खरं तर आपण सगळ्यांनी व्यक्त केलेल्या या भावना ज्या आहेत त्या अतिशय रास्त आहेत. आता बऱ्याच जणांनी हे उल्लेख केला की आशिष नाना हे यावेळेस महापालिकेत गेले पाहिजे, नगरसेवक झालं पाहिजे आणि चे सन्मित्र छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते आशिष नाना हिरे यांचा आज वाढदिवस अत्यंत जोमाने प्रभागातील नागरिकांच्या उपस्थितीत साजरा झाला. आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देवो आणि यावर्षी ते नक्कीच महापालिकेत आपल्याला दिसतील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. नमस्कार. आशिष नाना हिरेंचा इथं जोरदार वाढदिवस झालेला आहे. आशिष नाना हिरे हे एकदम तरुण तळपदार नेतृत्व आहे. मी माझ्या पाटील परिवाराकडनं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडनं आशिष नानांना खूप खूप शुभेच्छा देते. क्रांतीवीर सेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख आशिष नाना हिरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा व त्यानिमित्त मिसळ पार्टी या ठिकाणी आयोजन केलं होतं. या नाशिक जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी आज त्यांना शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या काळात नाशिक महानगरपालिकेची निवडणुका डोळ्यासमोर ठेवून छावा क्रांतीवीर सेनेचे अनेक इच्छुक आहेत. आम्ही प्रत्येक पक्षाशी आजही व्यासपीठावरून सांगितलं की सगळ्या पक्षांनी आमच्या चळवळीतल्या लोकांना एक दोन जागा सोडा. चळवळीतील लोकंसुद्धा त्या सभागृहात गेली पाहिजे. त्यामुळे आशिषच्या वाढदिवसानिमित्त सगळ्याच राजकारण्यांनी शब्द दिला येणाऱ्या काळात आजचा वाढदिवस त्याचा पुढचा वाढदिवस नगरसेवक म्हणून या ठिकाणी साजरा करू. या शुभेच्छा त्याला यावेळी आम्ही दिल्या. आज आशिषचा एक वाढदिवस होतो. आशिषचा आनंद आहे. आशिषचे म्हणून निघून गेले हे आमच्या इथं यायची लहानपणापासून आम्ही कसं बघितले. आशिष यायचा खूप कष्टात नाही कुटुंबावरती आले त्यांनी खूप प्रगती केली. ते भविष्याची प्रगती करून राहण्यास आमच्या ईश्वरचरणी जिल्हा कुटुंबाच्या वतीने शुभेच्छा. भविष्यात आशिषला ज्या ज्या वेळेस काही मदत लागली त्यामुळे पाठीशी उभं राहील. आमची बाकी पूर्ण टीम असेल ती 100% त्याच्या पाठीशी उभी राहील व जे त्यांना साध्य करण्याचं नक्कीच त्यांना यश मिळेल एवढं बोलता नाही थांबले. जय हिंद. मान्यवर समोर उपस्थित झालेले कार्यकर्ते सर्वांना मी विनंती करते. वाढदिवस करण्याचा काही उद्देश असतो. आपले जे कार्यकर्ते आहेत मित्र परिवार आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला काही कार्यक्रम करायचे आहेत का वाढदिवसाच्यामुळे आपलं काही ते वय झालेलं असतं. माणसाला 100 वर्ष आयुष्य दिलेले ब्रह्मचर्य आश्रम 25 वृद्धाश्रम 25 वानप्रस्थ आश्रम शुभेच्छा देतो. धावतो जय हिंद जवान. सन्माननीय गणेश वारीकडे यांनी आपले वेळेचे मोलाचे पण स्वतः सांगितले त्याबद्दल आशिष नाना हिरे मित्रमंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. सन्माननीय नवीन नाशिक सत्र मराठा समाजाचे बाळासाहेब दिघे या विनंती करतो. आमचे मित्र आशिष नाना हिरे यांचा वाढदिवस त्यानिमित्त आपण या ठिकाणी आला. सकल मराठा समाजाच्या वतीने आपले सर्वांचे स्वागत करतो. प्रथम आशिष नाना हिरे छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच समन्वयक
महाराष्ट्र मराठा समाज यांचा वाढदिवस आहे. मी माझ्या वतीने मराठा समाजाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक पश्चिम मतदारसंघाचे वतीने व तसेच माझ्या वतीने मी आशिष नाना हिरे यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. वाढदिवस ही संकल्पना माझ्या कुटुंबाची म्हटली तर मला माहिती नाही, कारण वर्ष एक एक घडत जातात, पण आपण सर्व वाढदिवस म्हणतो. ठीक आहे, टीचर्सची आहे ना काही चालू आहे त्यामुळे आशिष नाना असा माणूस आहे. दोन प्रकारचे लोक असतात जगामध्ये. एक खुर्चीमुळे मोठा होतो आणि एकामुळे खुर्ची सोबत दिसते. तर त्याच्यामुळे खुर्ची सोबत दिसेल असं नाव आहे. याला एवढी काय पुढे गोष्टी एक दोन आहे, त्या गोष्टीला पैलवान नाही बरं का. हा सगळ्या चौकशी तीच काही निघायला बोलायचं त्याच्यापुढे एवढं काम आहे त्या माणसाचं. आणि शेवटी एक बरीवरती तर नाना तुमची हजारो साल के दिन 50,000 तुम्हाला वाढदिवसाच्या अखिल भारतीय काँग्रेसचा माणूस आहे. अखिल भारतीय काँग्रेस मला माझ्या सगळे शुभेच्छा देतो. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आशिष नाना हिरे यांचं काम गेल्या अनेक वर्षापासून बिलकुल एक चांगल्या प्रकारे काम आहे आणि अशा व्यक्तीला आपण सर्वजण एवढ्या पाठीशी आहे. तर आम्हाला पण आमचं एक सहकारी चांगल्या दिशेने वाटचाल करतोय. खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आशिष साहेब हिरे यांच्या सर्व मित्रपरिवार मंचावर उपस्थित गायकर शिवसेनेतील आमचे सर्वांचे मार्गदर्शक विक्रमबाबू सोनवणे, शिव तेलाल, युवक नेते आमचे बंधू अमोल पाटील, तसेच मंचावर उपस्थित गणेश आणि सर्व मान्यवर सर्व मान्यवर. आज आपल्या सर्वांचे मित्र आशिष नाना हिरे यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी आपण एकत्र येत असतो. त्यांच्याप्रती आपण आपल्या ज्या मत आहे की राजकीय असं सामाजिक असं व्यक्त करत असतो. मागच्या वर्षी पण मी त्यांना या शुभेच्छा दिल्या होत्या की नाना जर इलेक्शन लागलं तर आपण इलेक्शन लढावं आणि तुम्ही महापालिकेत जावं. परंतु आता सध्या त्याच्या वाढत परिस्थिती पाहता नानामुळे भेटली की शंका आहे मला. नानामुळे हे नाही आपण तुमचं नाव मोठं आहे. तुम्हाला सर्व पक्षीय राजकारणी लोकांनी शिक्षा दिलेले हे सगळ्यात महत्त्वाचे. आणि आता देवाभाऊने आणि साहेबांनी जे सांगितलं हे जनतेच्या मनात गेलं पाहिजे. म्हणून त्यांनी हा मुद्दा करून दिलेला आहे की आपल्यापर्यंत भरपूर येतील, भरपूर जातील, परंतु सर्वसामान्य कुटुंबातनं जी व्यक्ती झटते रात्रंदिवस कुठलाही कार्यक्रम सोडत नाही, जे ह्या महाराष्ट्राला घडवलेले अशा महाराजांचे जे भव्य आणि दिव्य कार्यक्रम करतात, अशा व्यक्तीला आपण पुढे करू आणि त्यांना शुभेच्छा द्या. आणि खरी शुभेच्छा हीच राहील आपल्या बड्डेची की त्यांना पुढे आपण सहकार्य करून त्यांना निवडून देऊ. म्हणून आजही तुला आतापासून शुभेच्छा देतो आणि तू तुझ्या कामाला. धन्यवाद. सर्व मित्र परिवारांचे मी स्वागत करतो. आमचे मित्र आशिष भाऊ हिरे व मित्र भाऊ सुरवणे,
क्रांती सेनेचे अध्यक्ष व करण भोगायकर आणि आमच्या नगरसेविका भाग्यश्रीताई ढोसे, सन्माननीय व्यासपीठ व आशिष नाना, तुम्ही सर्वजण बघत आहात. काम बघत असताना सर्वांनी आपण त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहावे व हीच मी विनंती करतो. आणि आई कालिका माता मोठी योगदान भेटावं कार्यक्रमाचं आणि योगदानामध्ये मोठ्या पदावर जाऊन नगरसेवक होऊन हीच मी आई कालिका माता प्रार्थना करतो व थांबतो. आजच्या आपले मित्र आशिष नारे यांच्या वाढदिवसानिमित्त ते सर्व सन्माननीय माझे बांधव भगिनी यांना साक्ष धरून आज मी आपणास एक विनंती करतो की प्रत्येक माणूस सुरुवातीला सामाजिक कार्य करतो. सामाजिक कार्याचे असताना ओळखी होतात. ओळखी झाल्यामुळे त्याला फक्त वाटतं नगरसेवक झाला पाहिजे आणि अशा आपल्या वार्डात एक वर्ष पंचवार्षिक, दुसरी पंचवार्षिक, 2-3 पंचवार्षिक त्यांच्या कार्यकर्त्यांना गुन्हेगारीकडे वळवत आहे. आपल्या तरुण पिढीला माझं आव्हान आहे की एकदा आशिष नानासारख्या कार्यकर्त्याला चान्स द्या, जेणेकरून त्याची तळमळ जी आता तुमच्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन कुठल्याही ठिकाणी जाऊन अंगावर कित्येक गुन्हे घेतलेले अशा कार्यकर्त्याला आपण चान्स दिला तर निश्चितच त्यांची तळमळ आपल्याकडे आपल्या जमान्यासाठी आहे. तुम्ही रात्री अपरात्री कधीही फोन करू शकता, कधीही दरवाजा वाजवू शकता आणि अशाच कार्यकर्त्याला जर आपण येणाऱ्या महापालिका इलेक्शनमध्ये नगरसेवक म्हणून निवडून दिले तर निश्चित आपल्या सर्वांचा अभिमान राहील. आपण बघितलं तर मागील काळापासून लोकांना बाप बदलायची सवय झाली. बरेच लोकांनी आपले बाप बदलले. आशिष नारायणे अजून त्याचा बाप बदलला नाही. ज्याला एकच बाप आहे अशा माणसाच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहावे. पुढील काळ खूप संघर्षाचा आहे. सर्वांना आदेश देऊन दिलं होतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी फुल मोठा पोलीस बंदोबस्त वसंत पवारांना फोन करून ते रात्री सिक्युरिटी सर्व सांगून ठेवलं रात्रीचं कार्यक्रम आणि त्या ठिकाणी 200 मीटर त्या कोशी शाखा ओपन होणार आमचा आपण ठराव झालेला आहे. आम्ही शाखा ओपन करू जाणार नाही. मग त्या अण्णासाहेब जावळे पाटलांचं मोठं पॅनल होतं. ते 15 दिवस त्याच मिनिटवर असंच राहील. शाखा जर ओपन नाही झाली सर्व मीडियावाले आले. मग दीपक चव्हाण हे सर्व आले. त्यानंतर सर्व मीडिया झाली. खूप मोठी पेपरबाजी झाली. पण अशा संघर्षाचा आम्ही आठवणी आम्हाला कॉलेजवर क्रिएट करतील असे बाकीचे दम देत होते. पण त्याच्यात देखील आम्ही थांबलो नाही. छावा संघटनेतून भारतीय जनता पार्टीच्या चिटणीस युवा मोर्चाच्या चिटणीस पदावर गेलो आणि त्यानंतर आता उपाध्यक्षांचं चिटणीस असं थोडं घोडदोड आमची चालली. सांगायचं तात्पर्य एवढं आशिष नाना हे नेहमी त्यावेळेस देखील कॅम्पस म्हणून छावा संघटनेचा आपण केटीजरी कॉलेजला गेलो त्यावेळेस अतिशय विरोध झाला त्या ठिकाणी आम्हाला छावा संघटनेची शाखा ओपन करताना. अण्णासाहेब जावळे पाटील गोलकपला आले आणि एकाच दिवशी 25 शाखा ओपन करायच्या होत्या. 25 शाखा ओपन करायचं टार्गेट अशोकनगर पासून सिडकोपासून सर्व करतात आणि हे ओपन करत असताना केटीजरी कॉलेजवरची शाखा जी ओपन करायची होती त्या ठिकाणी आम्ही रात्री 2 वाजता कट्टे बोलून सकाळी आम्ही सर्व नियोजन करून ठेवलं होतं किंवा उद्या शाखा ओपन होणार आहे. सर्वांनी शिवाजी पुतळा येणे आणायच्या, शाही येणे आणायच्या आणि बुके येणे आणायचे. अशा परिस्थितीत त्यावेळेस मकर नाण्याला उपयुक्त होते. छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हा अध्यक्ष आशिष भाऊ हिरे यांच्या वाढदिवसासाठी उपस्थित मंचावर छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष आमचे मित्र करण भाऊ गायकर तसेच आमचे दुसरे मित्र प्रशांत दादा, विश्राम बापू सोनवणे, आत्ताच गेलेले विजयजी पाटील, बाळासाहेब गीते, गणेश भाऊ आरेकडे सुद्धा येऊन गेले, अमोलजी पाटील, शिवा तेलंग, जे सूत्रसंचालन करताय असे योगेशजी गागुडे, भाग्यश्रीताई डोंसे, आदरणीय किरण भाऊ, अजयजी गीते,
देवेंद्रजी पाटील, अतुलजी लांडगे, राम पाटील आणि सर्वच मंचावर उपस्थित तोलामोलाची पदाधिकारी, खरं तर तुम्ही आम्ही सर्वच जण सार्वजनिक जीवनात जीवन जगत असताना धार्मिक आणि विविध क्षेत्रात काम करतो, परंतु मला सुद्धा या नाशिक शहरामध्ये येऊन 25 वर्ष झाली आणि तेव्हापासून आशिषजी व्यवस्थेमध्ये काम करत असताना पण खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये, मग तो या भागातला असेल, शिडकोतला असेल, नाशिक शहरातला असेल, जिल्ह्याच्या असतानापूर्वी जेव्हा लाखोच्या संख्येने सकल मराठा समाजाचे मोर्चे निघायचे आणि त्या काळामध्ये या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या सर्वच वरिष्ठ लोकांबद्दल व्यक्ती नसताना व्यक्ती नाही, हे एक जबाबदार आपलं नेतृत्व आहे. आम्ही त्यांना जोडल्यापासून बघतो, कारण मराठा समाजासाठी जे आशिष नानांनी काम केले, आशिष नानांनी खंबीर नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि त्यांच्या रूपाने आपण नगरसेवकासाठी त्यांना जर आपण मदत केली प्रभागात, तर आपण चांगला नगरसेवक तिथं आपण महानगरपालिकेत पाठवणार आहोत आणि आपल्या कामांसाठी त्यांना आपण आपल्याकडनं शुभेच्छा देतो. मी माझ्या पाटील परिवाराकडनं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडनं आशिष नानांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि डीसी दादांनी जे सांगितलं छत्रपतींचं, आमचे राजसाहेब म्हणतात एक वाक्य, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपसूक माणसाच्या तोंडातून जय येतो ना, तो खरा मराठा असतो. आपले साथ लाभावी. धन्यवाद. आशिष नाना हिरे यांचा परिचय करायचा म्हणजे आशिष नाना हिरे छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांचा अतिशय संघर्षमय प्रवास चाललेला आहे. या संघर्षमय प्रवासात मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज यांचा वाढदिवस आहे. नानाला आता आपण 200-300 लोक इथे जमलेलो आहे. प्रत्येकाने 50-50 त्याला कॉन्ट्रिब्युशन करायचं. नाना किंवा नानाची मिसेस कोणी या प्रभागात एक तगा माणूस आहे. तगा माणूस म्हणजे तुम्हाला काय वाटतं? तगा माणूस इकडं तिकडं जातो, त्याचा धंदा महानगरपालिका आहे. त्याचा धंदा महानगरपालिका आहे. त्याला निवडून येणं फार गरजेचं आहे, कारण की त्याला त्याच्या पुढचे पूर्ण पिढ्या सेटल करायच्या आहे. पण आशिष नाना हिरे, मी पाहिलेले आशिष नाना हिरेचं काम, जो संघर्ष करतो, जो लोकांसाठी लढतो, जो लोकांसाठी भांडतो, अशा माणसाला नगरसेवक म्हणून आपण निवडून द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे. मी तुम्हाला काय सांगत नाहीये 100 मतं आणा की 200 मतं. प्रत्येकाने प्रामाणिकपणे 50 मतं म्हणजे काय, त्याच वार्डातले, नाही तर या कुटवडनगरचा देशात तसं काय चालणार नाही. याच वार्डातले 50 लोकांचे नंबर लिहायचे. नंबर लिहून त्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण राहायचं. आशिष नाना हिरे किंवा त्यांची मिसेस जो कोणी उभं राहील त्याला प्रचंड बहुमताने इथे निवडून द्यायचं. आपल्याला नगरसेवक म्हणजे काय? नगरसेवक म्हणजे नगराची सेवा करणारा. इथे काय झालंय, नगराची सेवा कमी आणि स्वतःची सेवा जास्त. यांचा धंदा आहे माल कमवणे. हा धंदा कुठून होतो? तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशातून हे पैसे लुटतात. आता हे कॉन्ट्रॅक्ट घेतात म्हणजे काय करतात? कॉन्ट्रॅक्ट घेतात, डमी कंपन्या टाकतात, डमी कंपन्यांमधून पैसे जमा करतात. पैसे जमा करून हा सगळा उद्योग चालतो. आणि मी तुमच्या प्रभागात एक पाहिलेले आहे, मला सांगण्यात आलेले की इथे पैसे चालतात ठीक आहे, 500-1000 रुपये 100% घ्या त्या टाक्याकडनं. पण आशिष नाना हिरे आणि त्याच्या मिसेस जो कोणी उभं राहील त्यांना नगरसेवक म्हणून एक चान्स द्या. बघा तुम्ही हा सामाजिक कार्यकर्ता, तळागाळात काम करणारा कार्यकर्ता, याला चान्स द्या. हीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुमचं बर्थडे गिफ्ट हेच राहील आशिष नानाला की 2025 किंवा 26 माननीय श्रीमंत इंगे, सुनील नाना बाबू, दिनेश जोशी, करंजी गायकर, प्रशांत जाधव, त्याचप्रमाणे या ठिकाणी बाकीचे काही लोक सन्मान्य सर्व व्यासपीठ सगळ्यांचं नाव घेण्यासारखे सगळे मुलाचे नेतेवरती बसलेले समोर बसलेले
आशिष नानावर प्रेम करणारे सर्व प्रभागातील नाशिक नवीन नाशिकमधील सर्व मान्यवर, नाना म्हणजे या ठिकाणी जो प्रवास चालू आहे गेल्या कित्येक वर्षापासून शाळा संघटनेच्या माध्यमातून असो, वेळोवेळी ज्या ज्यावेळी गरज पडली त्यावेळी भाजपाला असो, अतिशय चांगला आपला लोक ज्या ठिकाणी ज्यावेळेस होता त्यावेळेस सगळ्यांनी अतिशय तुमच्या पाठीशी ज्या ज्यावेळेस गरज पडली त्यावेळेस उभे राहिले. मराठा क्रांती मोर्चाच्या याच्यात असेल, त्यानंतर सकल मराठा याच्यात असेल, सगळ्या ठिकाणी नानांचा अतिशय मोठे कळायला लागलं तेव्हापासून बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन लहानपणापासून 35 वर्षापासून या शिवसेनेत मी काम करतोय. तर मित्रांनो, त्याच्यासाठी निवडणूक लढावीच लागते आणि आज तुम्ही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार, आपण अल्पोपहार करणार, परंतु जर तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून तुम्ही सर्वजण इथे आलेला आहात. आताच देवेंद्र भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आपल्या आपल्या परीनं, आपल्या आपल्या भागातून, आपल्या परिसरातून आपले मित्र परिवार असतील, आपल्या गल्लीतले लोक असतील, आपल्या चौकातले लोक असतील, आपले नातेवाईक असतील, यांना तुम्ही सांगा की आशिष नाना यांना का निवडून द्यायचं. तर त्यांना अजून अधिकार प्राप्त होण्यासाठी, सगळ्यांची कामं होण्यासाठी हा व्यक्ती का या कुटुंबातील व्यक्ती नगरसेवक झाला पाहिजे. या निमित्ताने तुम्ही खऱ्या अर्थाने शुभेच्छा दिल्या पाहिजे. नाना गेल्या अनेक वर्षांपासून या राज्यातील देशात राजकारण काय झाले, राजकीय व्यासपीठ जरी नसलं, परंतु याच्यात आपला व्यक्तिगत ताकद वाढवून लोकांच्या मनातला नगरसेवक होण्यासाठी तुमच्या या सर्व टीमला खूप खूप काम करावं लागेल. आणि म्हणून तुम्हाला या तुमच्या वाढदिवसाच्या निमित्त माझ्या सुयोजित परिवाराकडनं, उद्धवजी ठाकरे साहेब यांचा प्रतिनिधी म्हणून, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून, कारण नेहमीच आमच्या लोक साहेबांनी चांगल्या गोष्टीला साथ दिलेली आहे आणि म्हणून चांगले लोक जर निवडून येत असतील तर नक्कीच तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छावा क्रांतीवीर सेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख, माझे जिवलग सहकारी यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत साजरा होतो. या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय सुनील भाऊ बागुल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी, छावा क्रांतीवीर सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष शिवाभाऊ तेलंग, आमच्या भाग्यश्रीताई डोंगसे, ॲडव्होकेट साहेब, आमच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा जाधव सर, तुमचं नाव आहे फक्त ॲडव्होकेट कसं म्हणू का तुम्ही जरा त्रिमूर्ती तुमची जरा सुडकोला उलट पालट करण्यामध्ये एक्सपर्ट झालेली. आमच्या मनोरमाताई पाटील, उद्योजक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निरंजन फुले, बबलू पाटील, नवनाथचे युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे यांच्यासह सगळेच छावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी, आमच्या नानावर प्रेम करणारे सर्व त्यांचे जिवलग सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये अनेक लोकांनी भाषण करताना सांगितलं किंवा नाना किंवा त्याची पत्नी म्हणजे आमच्या वहिनी भाऊ नगरसेविका झाल्या पाहिजे, त्यांना महापालिकेत पाठवलं पाहिजे. पण वाढदिवसाच्या दिवशीच फक्त हे एवढंच मर्यादित असतं. वाढदिवसाच्या दिवशी सगळे बोलतात, पण भाऊ ज्या वेळेस प्रत्यक्षात तिकीट मिळायची वेळ येते त्यावेळेस सगळं सोडून पाहतात. पण सुनील भाऊंचा एक अनुभव मला आहे. शिवसेनेकडून दोन्ही निवडणुका आम्ही लढलो, जिल्हा परिषद आणि महापालिका बी, पण भाऊंनी दिलेला शब्द त्यावेळेस पूर्ण केला. माझ्या मिसेसला आणि माझ्या बहिणीला आम्हाला दोन्ही पण घरात जिल्हा परिषदचं तिकीट काही संपन्न नसताना अजून गटात त्यांनी आम्हाला दिला. त्यावेळेस अवघ्या 7 मताच्या फरकाने आमचा पराभव त्या ठिकाणी झाला. नंतर मागची निवडणूक झाली, अनेक लोक भाऊ पाय घड्या दुसऱ्या लोकांना घालत होते, पण तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहून त्या ठिकाणी माझ्या मिसेसला ती निवडणूक लढण्याची शिवसेना पक्षाकडून संधी दिली आणि डीजे साहेब तोही पराभव आमचा 122-142 मतांनी तर थोड्या फरकाने झाला. परंतु सांगायचं तात्पर्य असं आहे की आशिषने गेल्या माझे बंधू मार्गदर्शक
पाटील, अमोल पाटील, माझ्यावर सगळं प्रेम करणारे माझ्या नातेवाईक, माझे मित्र परिवार, माझ्या आज पहिल्यांदा माझ्या गल्लीच्या लोकांना कळालं की मला उभं राहायचं. त्यांना वाटलं कार्यक्रम म्हणजे फक्त मिसळ पार्टी पण आज म्हणजे आणि आज माझ्या मिसळ फक्त काल गल्लीत गेली सांगितलं की बाबा माझ्या मित्राचा वाढदिवस आहे. पण माझ्यावर एवढं प्रेम करतात ते मला माहितीच नव्हतं. आज मला कळलं की एवढे लोक माझ्यावर प्रेम करतात. हा धरवाच लागला, आता लढावंच लागेल नाही का, घाबरायचं नाही. सगळे लोक माझ्याबरोबर येतं, मला काय घाबरायची गरज नाही. कोणताही नंबर राहू आपण त्याला काही करू आता. त्याच्यामुळं त्यावेळेस काही तर आम्ही सांगितलं ते सगळे प्रेमाचे लोक आहेत. पण आम्ही असे नाही आम्ही प्रेमाने बोललं. लोक स्वतः आमच्याकडे येतात. त्याच्याने आम्ही निमेरातील लोकांच्या कामात येतो. कुठल्याही समाजाचे असो, कुठले आपल्या मित्र असो, हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असो, ॲडमिशनचा प्रॉब्लेम असो, मी त्या टायमाला लोकांकडे जातो. त्याच्यामुळे हे लोक माझ्या प्रेमासाठी इथं आलेले. तरी पण माझी ताईला, आमच्या काकूंना विनंती आहे की बाबा यावेळेस आम्हाला संधी द्यावी. आम्ही 100% संधीचं सोनं करून दाखवू. भाऊ आहे आणि आमचे भाऊ आहेत. सर्व माझ्या वाढदिवसाचे सर्व आले त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अशीच मला कायम स्वरूपी साथ देत राहो हीच मी परमेश्वर करणे. आणि आशिषसाठी त्याचा जोडीदार करण काय करायचं. आशिष पहिले मराठ्यांसाठी काम करायचा. नंतर करणने सांगितलं नाही छावा मराठामध्ये काम करू नको, छावा मराठामध्ये आलं. मग करणने सांगितलं त्याला स्वराज्य. सगळ्यांना घेऊन स्वराज्यामध्ये गेला. स्वराज्यामध्ये येऊन आता बीजेपी झाला. तुम्ही बीजेपी. मग काही यांनी सांगितलं का कोणीच दिलं तिथं आम्ही द्यायचं. बरोबर आहे ना. खरंच तुम्ही आमच्याकडे मागा, त्यांच्याकडे नाही मागू नका. इतकी गर्दी, इतकी गर्दी. हा काल मी सागर देशमुखच्या वाढदिवसाला गेलो होतो. त्या ठिकाणी दिनकर पाटलाचं भाषण मी ऐकत होतो. दिनकर पाटलाच्या भाषणामध्ये 50 वेळा तो सलीम कुत्ता, सजीवाल्यांनी सलीम कुत्त्याला घेतला, सजीवाल्यांनी सलीम कुत्त्याला घेतला. म्हटलं यार 50 वेळा बोलला तू, त्या सलीम कुत्त्याला सुद्धा लाज वाटेल. बरोबर आहे. पण ज्यांनी घेतलं त्यांना पण वाटली पाहिजे ना. अशा भारतीय जनता पार्टीमध्ये खरंच 100 पारचा नारा त्यांनी दिला. आता भारतीय जनता पार्टीने 100 पारचा नारा दिला. मग एकनाथ शिंदे कुठे जाणार आहे गंगेवर. बरोबर आहे. अजित दादा कुठे जाईल बारामतीला. आणि आम्ही उद्धव ठाकरे आम्ही कुठे जायचं. राज ठाकरे कुठे जाईल. म्हणजे 122 पैकी तर 100 त्यांना, तर 22 मध्ये आम्ही सगळे. बरोबर आहे का. अरे तर अशी जर पाळी आमच्यावर येणार असं तर आम्ही सगळे एकत्र येऊन तुमचं 100चा काटा काढून ना. बरोबर आहे का नाही. मग आम्ही एवढे पक्ष जे ओढले 10-15 आम्ही काय नसतो असणार आहे का. नाही तुम्ही किडे पाडणार ना. तुम्ही सोडणार नाही ना. हा आम्ही आजकाल सोडणार नाही. बरोबर. अशी तुला नाही दिलं कोणी तिकडे टांगली तुला. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक.